रिचार्ज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या स्पेशल सेशन मध्ये. आपले काही मित्र जॉईन होतील कारण की बऱ्याच ठिकाणी पाऊस, बऱ्याच ठिकाणी थंडी, वातावरण आज झालंय त्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतंय की आज मीटिंग होती का नाही. आणि कालच्या मेसेज जो आहे तो कालच्या मेसेज मध्ये थोडीशी गडबड झाली की त्यांनी 24 तारीख टाकली. मला बऱ्याच जणांचा रात्री 11 पर्यंत व्हॉट्सअप, सर 24 लाच का? अरे म्हटलं त्यांच्याकडून चूक झाली आणि मी पण बघितलं नाही, मी आला मेसेज फॉरवर्ड केला. कारण की आजकाल आज झालं की आला मेसेज फॉरवर्ड करतात, वाचत कुणी नाही. तर काही जण यस यस म्हणले, मला 24 तारखेला सुद्धा त्यांनी यस यस म्हणलं. काही जण मित्रांनी मात्र वाचला आणि मला व्हॉट्सअप केलं की सर यावर 24 तारीख आली. बऱ्याच जणांनी वाचलं म्हणजे यावर 24 तारीख आली, पण आणि काही जणांना समजून घेतलं की थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. पण तरी सुद्धा आपण सगळे जर आलात, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपले मित्र येत आहेत, तोपर्यंत आपण जे आपलं नवीन गीत आहे सेहत के सितारे हे गीत सुरू करूया. तोपर्यंत आपले बाकीचे मित्र येत आहेत आणि आपण या गीताचा आनंद घेऊया. मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। आणि या सेहत के सितारेमध्ये काही जणांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि बरेच जणांनी यामध्ये काम सुद्धा जोरात सुरू केले. काही जणांनी स्वतःचे रिपोर्ट अपलोड केलेत सेहत के सितारेमध्ये. काही जणांना लक्षात आलं, काही जणांनी असा इनिशिएटिव्ह घेतलाय की पूर्ण 50-50 महिलांचं एचबी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मधून चेक करून एकदाच त्यांनी 50 महिलांसाठी सेहत के सितारेला रजिस्ट्रेशन केलं आहे, छोट्या छोट्या तालुक्यामधून. एवढं मोठं काम सुरू आहे. आणि ही जागरूकता कशाने आली? ही जागरूकता आली
TCGंनी जो एक छोटा इनिशिएटिव्ह घेतला की आपल्याला काम करायचं आहे स्वास्थ्यावर, आणि ह्या इनिशिएटिव्ह मुळे प्रत्येक जणाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली. आणि याच सगळ्या अभियानामध्ये आज आपण आपल्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक ओमेगा 3 याविषयी आज आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे नवीन तुम्हाला असं लक्षात आलं असेल, संतोषजी एखाद्याकडे गेला म्हणजे गामा ओरिजिनॉल, पण अरे गामा ओरिजिनॉल कधी नावच ऐकलं नाही, हे काय आणलं तुम्ही, ती कुठली बाटली. तसं तुम्ही न्यूट्रिचार्ज मॅन घेऊन गेले तर म्हणजे हा मल्टी व्हिटॅमिन आहे का, बरं बरं, म्हणजे त्यांना व्हिटॅमिन माहिती आहे, व्हिटॅमिन असतंय, शरीराला गरज असते. तुम्ही प्रोटीन घेऊन गेले, हा प्रोटीन लागतंय, शरीराला गरज असते. इतकी लोकांची जागरूकता झाली आहे. परंतु तुम्ही DHA, तुम्ही व्हेज ओमेगा, तुम्ही गामा ओरिजिनॉल असं तुम्ही काही बोलले की ते तुमच्याकडे असे बघतात की मंगळाहून आले का कुठल्या ग्रहाहून आले, ते काय नवीन बोलायला लागले. ते तर कधीच आम्ही आमच्या ऐकण्यात नाही, ना कुठल्या डॉक्टरनं लिहिलंय, ना कुठला मेडिकल वाला बोलतोय. हे काय बोलायला लागले, हे दुसऱ्या ग्रहाहून आले, असा त्यांचा ग्रहच होतो. 100% त्यांचा असा ग्रह होतो. ते असं काय बोलायला लागले. मग ते असा विचार करतात, नाही गड्या, यांना कोणीतरी फसवलंय. आणि ते जसं बुद्धाने सांगितलं की दया की दृष्टी से देखो, मग ते आपल्याकडे दयानं बघायला लागतात. नाही, दया कोणती जेठालाल दया नाही बरं का. बरेच जण बघतात ते जेठालाल दया, ती दया नाही, आपल्या स्वतःच्या दया दृष्टीने बघायला लागतात. अरे अरे, यांना कोणीतरी फसवलंय, यांना कोणीतरी फसवलंय, आणि हे पाहा ना कसे फिरायला लागले, कसे सांगायला लागले लोकांना, यांना फसवलंय. आणि ते दयाच्या दृष्टीने पाहायला लागतात. परंतु 4-6 महिन्यात, वर्षभरामध्ये त्यांच्या जवळच्या एखाद्या माणसाला प्रॉब्लेम येतो, आणि ज्या वेळेस मग ते आपल्याला विचारतात, अरे हे असं असं झालं, तसं काय करावं. आणि ज्यावेळेस आपण त्यांना सगळी टेक्निकल माहिती सांगतो का, अरे तुम्ही त्यावेळेस आम्हाला हे का नाही सांगितलं, तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा आले होते त्यावेळेस आम्हाला हे का नाही सांगितलं. ऍक्च्युअल आपण त्यांना हे सांगितलेलं असतं, परंतु त्यांचा ऐकण्याचा मूड नसतो, म्हणून ते सगळं वरून गेलेलं असतं. डेफिनेट आपण ती माहिती त्यावेळेस त्यांना शेअर केली असती, पण पंजाबराव त्याची ऐकण्याची स्थितीच नसती. ते तर आपल्याकडे दया दृष्टीने बघत असते, त्यांचा मूडच वेगळा असतो. आणि ज्या वेळेस आपण त्यांना सांगतो दुसऱ्या वेळेस, मग ते ऐकतात, प्रॉडक्ट विकत पण घेतात. पहिल्या भेटीचा मग काही उपयोग नाही का, तर 100% आहे. पहिल्यांदा भेट घेतली म्हणून तर ते दुसऱ्यांदा तुम्हाला विचारायला आले. म्हणून आपल्याला तुमचे सगळ्याचे अपलाईन जे तुम्हाला सांगत असेल की जास्तीत जास्त लोकांना सांगा, जास्तीत जास्त लोकांना कळू द्या तुम्ही यामध्ये काम करताय. कारण की ज्यावेळेस त्यांना गरज पडेल त्यावेळेस त्यांना तुमचं नाव आठवलं पाहिजे. बरोबर. नाही आपल्याला पहिली चक्कर वाया गेली का, अजिबात नाही, अजिबात वाया गेली नाही. आणि तसंच ज्यावेळेस तुम्ही व्हेज ओमेगा विषयी बोलता त्यावेळेस कदाचित तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो की तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला चाललंय. त्यामुळे आधीच मी तुमची तयारी करतो, तुम्हाला आधीच अँटीडोस देतो की त्यांनी जरी तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका की बघतात, असे लोक बघतात, कारण त्यांना माहितच नाही व्हेज ओमेगा काय करते, माहितच नाही. मल्टीव्हिटॅमिन माहित आहे. ऍक्च्युअल जी माहिती तुम्हाला आहे ती मी थोडीशी माहिती रिपीट करतो. काही जणांना याविषयी अतिशय बारकाईने माहिती आहे. मला माहित आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याची एकदम बारकाईने माहिती आहे, परंतु ही माहिती तुम्हाला थोडीशी रिपीट झाल्यासारखी वाटेल. परंतु काही जणांसाठी ही माहिती अतिशय नवीन आहे की व्हेज ओमेगा, ओमेगा 3 काय आहे. तर ओमेगा 3 एकदम सोपं सांगतो की प्रत्येक वयामध्ये लागतंय, आणि हे फॅटी ऍसिड आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय, एकदम आपल्या बोलचालच्या भाषेमध्ये संदीपजी काय म्हणते याला, आपल्या बोलचालच्या भाषेत याला आपलं रेग्युलर साठी वापरायसाठी लागणारं प्रोडक्टच म्हणावं लागेल. ओमेगा 3 आपल्या रेग्युलर भाषेमध्ये काय म्हणून माहितीये का, फॅट. फॅट म्हणजे तेल. एकदम एकदम रेग्युलर भाषेत जर मला काय, एक प्रकारचं तेलच आहे. आता आपण तुम्ही म्हणता तेल आहे, तेलासाठी एवढी मोठी ट्रेनिंग, हे का सांगायला. आणि तेल काय काम करतंय, तुमच्या दरवाजाची जी बिजागरी आहे, ज्याला दरवाजा माग पुढे होतोय, त्यामध्ये जर तुम्ही तेल घातले ते कुई 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 आवाज येत राहतो.
आणि तो घासून घासून तो सांधा जो आहे तो खराब होऊन जातो. आपल्या मोटरसायकलचं स्टँड असेल, मोटरसायकलची जी चेन असेल, त्यावर ग्रीस लावतात. पंजाबराव बरोबर आहे? नाही लावलं तर ते कडक होऊन जाईल, गंजून जाईल आणि ते नष्ट होईल. जर हे लोखंड जर व्यवस्थित त्यामध्ये तेल घातलं नाही तर ते गंजून जातं, नष्ट होतं. तर हे तेल आहे आपल्या प्रत्येक पेशीचं. आणि असं तेल की जे तुमचं शरीर बनवू शकत नाही आणि तुमच्या प्रत्येक पेशीला लागतंय. तुमच्या पेशीचा घटक आहे. तुमच्या पेशीचा बनवणारा गोष्ट आहे. इसेन्शियल आहे. आपलं शरीर तयार करू शकत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे अँटीऑक्सिडंटचं काम करतंय. परंतु अँटीऑक्सिडंट पेक्षा भारी आहे. अँटीऑक्सिडंट काय करतं की ढालीचं काम करतं. आणि ओमेगा 3 काय मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन मधला एक बिल्डिंग ब्लॉक्स आहे. हे तयार करतंय. म्हणजे डॅम प्रूफ सिमेंट कलर मारणं एक गोष्ट आहे. तुमच्या भिंतीला पाणी लागणार नाही. आणि विटाची बरोबरी डॅम प्रूफ करू शकते का नाही? वीट बिल्डिंग ब्लॉक्स आहे ना, तो नसेल तर भिंतच तयार होणार नाही. तसं तुमची प्रत्येक पेशी चांगली बनण्यासाठीचं काम ओमेगा 3 करते. अँटीऑक्सिडंटची कमतरता झाली तर तुमची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होईल, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल. परंतु जर ओमेगा 3 ची कमतरता जर झाली तर तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंतरिक सूज निर्माण होईल. तुमच्या लिव्हरवर, तुमच्या किडनीवर, तुमच्या हृदयावर, तुमच्या लहान आतड्यावर कुठेही सूज निर्माण होऊ शकते. सूज काय निर्माण होते? परत आपण पहिल्या उदाहरणावर येऊ. तुम्ही लोखंडाची एक बिजागरी आहे, तिला तुम्ही खूपदा मागं पुढं करा, ती गरम होते. त्यामध्ये उष्णता निर्माण होती, गरम होते. ओके, त्यामध्ये उष्णता सेम कंडिशन आहे. आपल्या पेशीमध्ये जर घर्षण झालं तर तिथं उष्णता निर्माण होणार आणि त्यातून इन्फ्लेमेशन, आंतरिक सूज या तयार होतात. पण ते इतक्या सूक्ष्म गोष्टीवर आहे, इतक्या सूक्ष्म स्तरावर आहे की त्याचं विराट रूप झाल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्याचं विराट आणि विकृत रूप म्हणजे कॅन्सर, डायबिटीज हे त्याचे विकृत रूप आहेत. आणि त्यामुळं कुठलेही पोषक घटक आपल्या पेशीमध्ये अतिशय सुगमतेने गेले पाहिजेत आणि ते चांगलेच गेले पाहिजेत. आणि वाईट घटक अतिशय बाहेर थांबवले गेले पाहिजेत. आणि याचं काम करते ओमेगा 3. तुमच्या शरीरामध्ये आंतरिक सूजन, म्हणजे मी बाहेरच्या पेशीची नाही म्हणत, आंतरिक पेशीची सूज कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि आपलं शरीर याला बनवू शकत नाही. हा, तुमचे अँटीऑक्सिडंट बॉडीमध्ये बनवू शकतात. कशानं? तुम्ही व्यवस्थित आहार घेतला आणि व्यवस्थित व्यायाम केला. आपलं जे आहे ना सीड्स मधलं डायट आणि एक्सरसाइज हे जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचं शरीर अँटीऑक्सिडंट स्वतः बनवू शकते. परंतु ओमेगा 3 तुमचं शरीर बनवू शकत नाही. त्याला तुम्हाला डायट मधूनच घ्यावं लागतंय. हे आपलं शरीर बनवू शकत नाही. त्यामुळे हा फरक आहे अँटीऑक्सिडंट मधला. आणि ठोस असं काहीच नाही आपल्या शरीरामध्ये. जे काही आहे हे अतिशय छोट्या सेल्सनं, पेशीनं आपलं शरीर बनलेलं आहे. 37 ट्रिलियन 37 ट्रिलियन सेलनं आपली बॉडी बनलेली आहे. आणि प्रत्येक सेल जितकी चांगली राहील तितकी आपलं एकूण शरीर चांगलं राहील. प्रत्येक पेशी. तुम्हाला घर चांगलं बनवायचं म्हणजे काय करायचंय? तुम्हाला घर चांगलं बनवायचंय म्हणजे घरातला एक वस्तू व्यवस्थित पाहिजे. एक वस्तू. वीट चांगली पाहिजे, सिमेंट चांगलं पाहिजे, सलिया चांगल्या पाहिजेत, कलर चांगला पाहिजे, फर्निचर चांगलं पाहिजे. हे सगळं चांगलं पाहिजे तर ते घर एकूण चांगलं दिसेल. एकच गोष्ट होणार. तशी तुमची एक पेशी जर चांगली जर झाली तर तुमचं शरीर चांगलं होईल. बाहेरून नाही, आतून तुमच्या एका आंतरिंद्रियाची पेशी जर मजबूत जर बनली, चांगली बनली तर तुमचं एकूण शरीर चांगलं बनल. आणि त्यासाठीच आपला प्रत्येक पेशीचा इथं विचार करायचा आहे. प्रत्येक पेशीचा विचार करायचा आहे. एक सेल चांगली राहिली तर आपण स्वस्थ राहू.
हा विचार करायचा आहे. आणि या प्रत्येक पेशीमध्ये बाहेर असतं सेल मेम्ब्रेन, मधात असतं सायटोप्लाझ्मा आणि त्याच्यात असतं न्यूक्लियस. ही आकृती आपल्या 6वी-7वीच्या मॅडमनं आपल्याला फळ्यावर काढून दाखवली होती. सुनीलजी, बरेच जण त्यावेळेस विमानं करून फेकू लागले, कोणाला चिमटे काढू लागले, कोणाला काहीतरी करू लागले आणि विसरून गेले. ही आकृती काढली आणि ते म्हणजे जे जे विसरले त्यांना त्यांना सांगायचं काम आपल्यापाशी आलं. तुम्ही कुठलीच गोष्ट चुकवू शकत नाहीत. ते फिरून तुमच्याकडे येते. जसं आहे ना, आपण पाप धुवायला गंगेत जातो. सुनीलजी गंगेत गेले, पाप धुतलं, पाप निघून गेलं सगळं. ते पाप लगेच निघून जातं गंगेनं. गंगा मिळते समुद्राला. उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होती, त्याचे ढग तयार होतात आणि ते परत ढग आपल्या घरावर येतात आणि आपल्या घरावर पाऊस पडतो. ते पाप परत आपल्या अंगावर येते. पाप कुठं जात नाही, फिरून आपल्या पैसे येऊन जात. बऱ्याच जण वाटत ना धुतलं पाप गेलं जात नाही. ते तसं आहे. आपण हे शिकलो नाही त्यावेळेस म्हणून आपल्याला परत सांगितलं की हे जे आहे ना बाहेरचं सेल मेम्ब्रेन, याला आणखी मोठं करू आपण. त्या सेल मेम्ब्रेनला ते सेल मेम्ब्रेन ज्यावेळेस असं असतं ना एकदम सेल, आणि या सेलचं सेल मेम्ब्रेन असं आहे आणि यामध्ये असतो ओमेगा 3. बिलकुल छोट छोट ओमेगा 3 आहे. हे ओमेगा 3 आहे आणि हे ओमेगा 3 प्रत्येक पेशीमध्ये कोण येईल आणि कोण येणार नाही याची एंट्री करतं. जसं आपल्याकडे सेमिनार असला ना आरसीएमचा, की आपण 2 जण दरवाजात ठेवतो की कोण आलं पाहिजे, ज्याच्या हातामध्ये बँड दिसत त्याला आपण येऊ देतो, बाकीच्याला येऊ देत नाही. तसं आहे ते ओमेगा 3. कुणाला एंट्री द्यायची आणि कुणाला एंट्री द्यायची नाही हे ठरवतं. बिलकुल चौकीदार आहे, प्रत्येक गेट कीपर आहे. आणि त्यामुळंच जर आपल्याला वाटत असेल की मला त्या सगळ्या आंतरिंद्रियाला व्यवस्थित ठेवायचं आहे, त्या प्रत्येक पेशी, मांसपेशी, लिव्हर, डोळे, हृदय, मस्तिष्क, केस, हाड, स्किन, रक्त, आपले फुफ्फुस, ह्या सगळ्याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल ना तर त्यासाठी ओमेगा. आणि प्रत्येक स्थितीसाठी हे एकदम इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक स्थितीसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला स्किन चांगली करायची, ओमेगा 3 चं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला हार्मोनल संतुलन करायचंय, ओमेगा 3 व्यवस्थित पाहिजे. मासिक धर्म व्यवस्थित करायचा, ओमेगा 3 पाहिजे. तुम्हाला हाय ब्लड प्रेशर झालंय, ओमेगा 3 ची कमतरता. तुम्हाला हृदयाचे रोग झालेत, ओमेगा 3 ची कमतरता. मेटाबॉलिक सिंड्रोम झालाय, ओमेगा 3 ची कमतरता. मी जे तुम्हाला म्हणलं फॅटी लिव्हर, कॅन्सर, या सगळ्यांच्या मुळाशी जर गेलं तर लक्षात येतं की दीर्घ काळापासून ओमेगा 3 ची कमतरता यांच्या शरीरात आहे. गंमत अशी आहे. मग ओमेगा 3 ची कमतरता आहे हे लक्षात येतं. ओमेगा 3 कमी त्याची जागा काय होते, जिथं ओमेगा 3 कमी पडलं तिथं शरीर ओमेगा 6 लावते. जसे आपल्याकडे मिस्त्री असतात ना, काम करायला आल्या एखादी गोष्ट कमी पडली तर दुसरं लावून टाकतात. चला आपण काम दाखवा पुढे चला, काम दाखवा पुढे चला. आणि यातून काय होतंय, त्या धकाऊ गोष्टीमध्ये सगळी बॉडी बिघडून जाते. जिथं ओमेगा 3 कमी पडलं तिथं बॉडी ओमेगा 6 लावते, कारण की ओमेगा 6 आपल्या भोजनामध्ये भरपूर असतं. आणि त्या ओमेगा 6 आणि ओमेगा 3 मध्ये खूप सारा फरक आहे. एक खूप फरक आहे. जसं आपल्याला वाटतं की ओमेगा 6 आणि ओमेगा 3 काय फक्त 3 मध्ये 3 मिळवले की 6 होते ओमेगा 6. पण दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत, दोघं काम वेगळं करतात, पूर्णपणे वेगवेगळे आहेत. ओमेगा 6 तेवढेच पाहिजे प्रमाण, ओमेगा 3 चं तेवढंच प्रमाण पाहिजे. यामध्ये प्रमाणामध्ये कमी जास्त झालं की सगळं जो आपल्या पेशीची चयापचय आहे, प्रत्येक पेशीचं चयापचय हे चयापचय बिघडतंय. ओमेगा 3 ची कमतरता झाली की बॉडी ओमेगा 6 तयार करते. ओमेगा 6 वाढलं की आपल्या प्रत्येक पेशीचं चयापचय बिघडतंय आणि तिथून प्रॉब्लेम सुरू होते. ओमेगा 3 जर तुम्ही व्यवस्थित जर घेतलं तर सगळ्यात लवकर फायदा होतो हृदयाला. सगळ्यात लवकर फायदा हृदयाला होतो. ओमेगा 3 कमी असल्यामुळेच हृदयामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होतात. आपली प्रत्येक ही कोशिका, ही जी रक्तवाहिनी आहे यामध्ये जो प्रॉब्लेम होतो ना, यामध्ये फॅट जमून याला कडक बनण्यापासून थांबवण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि जसं वय होते तस आपलं हृदय
कमजोर व्हायला लागतंय. जशा सगळ्या पेशी सॉरी सगळे स्नायू कमजोर व्हायला लागतात, तसं हृदय सुद्धा एक स्नायू आहे. हा स्नायू कमजोर व्हायला लागतो आणि अचानक आपल्याला स्ट्रोक येतो. 2 प्रकारचे हृदयरोग आहेत. एक आहे कार्डियाक अटॅक. तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारे हृदयरोग होतो. एक असतो कार्डियाक अटॅक. कार्डियाक अटॅक म्हणजे तुमच्या हृदयाला जी रक्तवाहिनी रक्त पुरवठा करते तिच्यामध्ये ब्लॉकेज तयार होतो आणि हृदयाला रक्त पुरवठा होत नाही. जसं आपल्या डोळ्याला रक्त पुरवठा होतो, आपल्या किडनीला रक्त पुरवठा होतो, प्रत्येक अंगाला रक्त पुरवठा होतो, तसा आपल्या हृदयाला सुद्धा रक्त पुरवठा हृदयाकडूनच होतो. आणि नेमकी हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या आपण म्हणू त्या नळीमध्ये प्रॉब्लेम येतो आणि हृदयालाच रक्त पुरवठा होत नाही, हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि हृदय बंद पडतं. हा आहे कार्डियाक अटॅक, जो आपल्याकडं नेहमी येतो. आणि दुसरा आहे की हृदय एकदम बंद पडतं. कशामुळं? संरचनात्मक कमजोरी आल्यामुळं, ज्याला आपण म्हणतो स्ट्रोक. त्यामध्ये ब्लॉकेज तयार झालं नाही, हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या नळीमध्ये ब्लॉकेज तयार झालं नाही, पण हृदयानं अचानक काम करणं बंद केलं, ज्याला म्हणतो स्ट्रोक. हे इथं काम करतंय. मग ते का बंद पडलं? तर त्यातल्या खूप साऱ्या पेशीमध्ये ओमेगा 3 कमी पडलं म्हणून ते बंद पडलं हृदय. आणि अमेरिकेमध्ये जे संशोधन झालंय त्यामध्ये असं स्पेशल सांगितलंय, एक हार्ट अटॅक आला असेल, जर तुम्हाला वाटत असेल मला दुसऱ्यांदा अटॅक येऊ नये, तर ओमेगा 3 इथं खा. म्हणजे ज्यांना तुम्ही अँजिओप्लास्टी केली असेल, स्टेन टाकली असेल, अटॅक आला असेल, त्या प्रत्येक माणसाला तुम्ही ही माहिती सांगा की तुम्ही ओमेगा 3 जरूर घ्या. आणि त्यांना गुगल करायला लावा. तुम्ही गुगलवर सर्च करा, म्हणा ओमेगा 3 तुमच्यासाठी गरजेचं आहे का नाही. आमचा विश्वास नाही, गुगल करा. गुगल ज्यावेळेस करतील का त्यावेळेस त्यांना लक्षात येईल, अरे गड्या हे खरं बोलत आहे. कारण की दुसरा हार्ट अटॅक यायची शक्यताच कमी होते ओमेगा 3 घेतल्यानं. ही फार महत्वाची माहिती आहे. म्हणजे एक अटॅक आला, दुसरा ट्रायग्लिसराईड कमी होते. आता सेहत के सितारे बऱ्याच जणांना व्हायचंय, बऱ्याच जणांना ट्रायग्लिसराईडचे रिपोर्ट काढले असतील. ब्लड प्रेशर कमी होते. ब्लड प्रेशर कसं कमी होईल? प्रेशर कसं वाढतंय? आता आमच्या बऱ्याचशा भगिनीने सकाळी सडा टाकला असेल. पूर्वी सडा असं यानं टाकायचे, कशानं? तांब्यानं किंवा मग्यानं. तुम्हाला कसं काय माहित? कधी कधी जिम्मेदारी मी पण घेतो ना सडा टाकायची. आता एकदम सोपं झालंय, नळी लावतो आपण आणि काय करतो, नळी दाबतो. नळी दाबली की काय होतं, प्रेशर वाढतं आणि दूरपर्यंत पाणी जातंय. प्रेशर वाढतंय कधी? ज्यावेळेस त्याला दाबल्या जाईल, त्यातलं आकारमान त्याचं कमी होईल. बिलकुल तसंच होतंय. आपली एखादी नस म्हणजे रक्तवाहिनी कुठं ब्लॉक झाली की प्रेशर वाढते. आणि ती कशामुळे वाढते? कुठं ना कुठंतरी ब्लॉकेज येतो, चोकअप होतंय, फॅट जमा होतंय, ट्रायग्लिसराईड जमा होतंय. तर ट्रायग्लिसराईड कमी करण्याचं काम, हाय ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम ओमेगा 3 करतंय. हा फायदा नंबर 2. फायदा नंबर 3, खास करून टाईप 2 डायबिटीज वाले हे लोक आहेत ना, यांना ऍक्च्युअल काय झालं असतं, डायबिटीज होतो म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो. साखर रक्तातच राहते, साखर पेशीत जात नाही. इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. मुळात इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम करते. म्हणून टाईप 2 डायबिटीज मध्ये ओमेगा 3 काम करते. टाईप 2 डायबिटीज. थायरॉइडनं ज्या महिला ग्रसित आहेत त्या सगळ्या महिलांसाठी ओमेगा 3 काम करते. कारण जी सूज थायरॉइड ग्लँडवर आली असती, ही सूज तुम्ही गामा ओरिजिनॉल देत आहात, सोबत ओमेगा 3 द्या. तुम्हाला जे रिझल्ट उशिरा मिळायचे ते रिझल्ट लवकर मिळतील. डोकेदुखी, मायग्रेन, डोकं सारखं दुखत राहतंय आणि खास करून महिलांचं ज्यावेळेस हार्मोन्स बदलतात त्यावेळेस डोकं दुखतंय. अशा वेळेस जर भ्रामरी प्राणायाम, ओमेगा 3 आणि गामा ओरिजिनॉल जर घेतलं तर तुमची मायग्रेन कमी होतो. भ्रामरी प्राणायाम अशाला करायला लावायचा. कानात असे 2 बोट, डोळे बंद करून आणि जे करतात म्हणजे व्हायब्रेशन होतं आपल्या ब्रेन मध्ये, ज्यानं मायग्रेन कमी होतो.
पण सोबत तुम्ही त्यांना ओमेगा 3 आणि गामा ओरिजिन घ्या. मायग्रेनचे तुम्ही डोकेदुखीच्या गोळ्या खाऊन काहीही होणार नाही. तुमची किडनी दुःखी होईल, बाकी तर काही होणार नाही. परंतु मायग्रेन साठी तुम्ही सीड्स मध्ये जे सांगितलेलं आहे ते जर केलं तर 100%. अस्थमा, ज्या लोकांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम येतो, अशा वेळेस ओमेगा 3 फार त्यांच्यासाठी काम करते. त्यांच्या श्वसन नलीमध्ये जी अतिसक्रियता होते ते कमी करून त्यांना श्वास घेण्यासाठी सुगमता ओमेगा 3 करते. म्हणजे ज्यांना तुम्ही S5 द्यायले अस्थमासाठी, सोबत ओमेगा 3. त्यानंतर तुम्हाला ब्रेन ऍक्टिव्हेशन वाढवायचं जर असेल, तुम्हाला वाटत असेल की माझं मेंदूनं अति सक्रिय राहावं, चांगलं काम करावं, मला सगळ्या गोष्टी आठवाव्यात, मला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, आणि जसं वय होते तस तशी मानसिक क्षीणता येते. मानसिक क्षीणता म्हणजे बऱ्याच जणांना गोष्टी पटकन आठवत नाहीत, आणि ज्यांना कुणाला जीवनामध्ये रस कमी होतो, एकदम वाटतं यार काय आता काही हे नाही, मजा नाही, अशा लोकांना तुम्ही प्राणायाम करायला सांगा आणि ओमेगा 3 द्या. बऱ्याच जणांना एक 45 ते 50च्या दरम्यान, जसे महिलांमध्ये मोनोपॉज येतो तसं 45 तर 50च्या दरम्यान मध्ये पुरुषांमध्ये थोडीशी क्षीणता येते. रजनीकांत ताई कुठली, ही का मागची, ही दाखवायची का मागची? यस, ही पण दाखवतो आणि पुढची पण दाखवतो. हा, आपल्या या मीटिंग मध्ये हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही सांगू शकता की सर हे दाखवा, हे सांगा, परत सांगा. ओके, हीच का, म्हणजे एवढी सोय आहे आपल्याकडे, नो प्रॉब्लेम. तर हे अतिसक्रियता, आणि यामध्ये जे लोक असते सारखं खर 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 त्यांच्या याच्यात सुरू असतं फुफ्फुसामध्ये, ते आपल्याला ऐकू येणार नाही, पण डॉक्टरांनी स्टेथोस्कोप लावला की त्यांना लक्षात येतं की यांच्या फुफ्फुसामध्ये काय सुरू आहे, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना ऐकू येते. इथं जर त्याची अतिसक्रियता कमी करायची असेल तर ओमेगा 3 काम करते. प्राणायाम आणि ओमेगा 3 इथं चमत्कार करू शकतो. S5, ओमेगा 3 आणि प्राणायाम हे तुमच्या फुफ्फुसाला अतिशय मजबूत करतात. आपली गोष्ट होती की मानसिक क्षीणता येते. एक 45 ते 50च्या दरम्यान बऱ्याच पुरुषांमध्ये हार्मोनिकल चेंजेस व्हायला लागतात. महिलांमध्ये रजोनिवृत्ती येते, पुरुषात येत नाही, पण त्यावेळेस हार्मोनिकल चेंजेस होतात आणि मानसिक क्षीणता यायला लागते. बऱ्याचशा गोष्टीमध्ये रस राहत नाही. जीवनामध्ये जो आनंद वाटत होता, जी मजा वाटत होती, कुठंतरी त्याला ब्रेक लागल्यासारखं वाटतंय. अशा वेळेस ओमेगा 3 काम करते. मानसिक क्षीणता दूर करायचं काम, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुमच्या प्रत्येक पेशीला, म्हणजे मेंदूच्या पेशीला सुद्धा व्यवस्थित रक्त मिळवावं, व्यवस्थित ऑक्सिजन मिळावा, सर्व पोषक घटक मिळावं, यासाठी ओमेगा 3 उपयोगी आहे. स्ट्रोकची जोखीम कमी करण्याचं काम करतंय. आणि जी स्लाइड तुमच्या मोबाईलवर दिसत आहे, तुमच्या लॅपटॉपवर दिसत आहेत, ही एकदम बेसिक गोष्ट आहे. जे तुम्हाला मी सांगितलं, जिथं जिथं घर्षण सुरू आहे, जिथं जिथं कडकपणा आलाय, तिथं तिथं ओमेगा 3 काम करते. इथं तुम्हाला दिसतंय त्याच्या पायात कुठतरी कडकपणा आलाय, हातात कुठतरी इन्फ्लेमेशन आहे, हृदयाकडे इन्फ्लेमेशन आहे, मेंदूमध्ये इन्फ्लेमेशन आहे. जर हे इन्फ्लेमेशन आपण लवकर नीट केलं नाही, यावर लवकर उपाय केला नाही, जर हृदयात इन्फ्लेमेशन आहे, तुम्ही उपाय केला नाही तर हृदयरोग होईल. तुमच्या गुडघ्यामध्ये, सांध्यामध्ये उष्णता निर्माण व्हायली, इन्फ्लेमेशन व्हायलंय, ते नीट केलं नाही तर आर्थरायटिस होईल. तुमच्या लिव्हरकडे इन्फ्लेमेशन आहे, तुम्ही नीट केलं नाही, डायबिटीज होईल, कॅन्सर होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींना अटकाव करण्याचं काम ओमेगा 3 करते. या सगळ्या जुन्यात जुनी सूज, आंतरिक सूज असेल तर ते कमी करण्याचं काम करते. तोच परत मुद्दा कुठला, डिप्रेशन, चिंता, हार्मोनिकल चेंजेस झालेत, हे कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. पण मला माहित आहे, आपण महिलांना कितीही हृदयाविषयी सांगा, हार्ट म्हणजे मेंदू विषयी सांगा, किडनी विषयी सांगा,
महिला प्रभावित होतात या गोष्टीनं. कुठल्या? यस, स्किन. एकदम तुमच्या शरीराची म्हणजे जे स्किन आहे, या स्किनवर चमक आणण्याचं काम ओमेगा 3 करते. बिलकुल तुमची स्किन एकदम चमकदार होण्याचं काम. आणि जे आजार आहेत, एक्झिमा असेल, सोरायसिस असेल, हे तर एकदम दूर राहतात, परंतु तुमचे कोलेजन वाढवण्याचं काम करते. बिलकुल तुमची स्किन इतकी छान व्हायला लागते आतून. 90 दिवसामध्ये जसं आपण बघतोय ना की साप त्याची स्किन काढून टाकतो आणि नवीन स्किन त्याला आतून येत असते, ती सापाची दिसते, आपली दिसत नाही. पण ऍक्च्युअल आपली सुद्धा स्किन बदलत असते. नाहीतर आपल्या जुन्या जखमा, जुने उरण जशाला तसे राहिले असते. ओमेगा 3 इथं काम करते. तुमची आता स्किन कशी असू द्या, पण तुम्ही 120 दिवसापर्यंत ओमेगा 3 जर घेतलं तर तुमची स्किन एकदम चमकदार होते. ओके, स्किनच्या ओके ओके बिलकुल काही डॉक्टर सुद्धा देतात ओमेगा 3. आणि जे आपल्या शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या आहेत, चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आहेत, आता ते लपवण्याचे खूप वेगवेगळे आपल्याकडे प्रोडक्ट आले आहेत, परंतु ऍक्च्युअल त्या तयारच होऊ नये यासाठी ओमेगा 3 काम करते तुमची स्किन. आणि यासाठी दुसरं काम करते की जे ब्ल्यू रेज आपल्या सनलाइट मधून येतात, ज्यासाठी आपण सनस्क्रीन लावतो, तर तुमच्या स्किन मध्येच ते प्रोटेक्शन लेअर तयार होते. तुम्ही जर आपण ओमेगा 3 जर सतत घेतलं तर आपल्या स्किन मध्ये तो प्रोटेक्शन लेअर तयार होतो. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्या महिलांना वाटत असेल की मला स्किन साठी काहीतरी ट्रीटमेंट घ्यायची, तर त्यांनी जरूर ओमेगा 3 वापरावं आणि दररोजच्या जीवनामध्ये ब्रेकफास्ट नंतर ओमेगा 3 घ्यावी. तुमची स्किन कधी नव्हती इतकी मुलायम चमकदार होईल. तुमचे केस एकदम मुलायम चमकदार मजबूत होतील. कारण की केस जिथं उगतात डोक्यामध्ये, जर यामध्ये कोंडा झाला असेल, इथं जर ऑक्सिजन पोहोचत नसेल, इथं जर पोषक घटक पोहोचत नसेल, तर तुमचे केस गळायला लागतील. आणि जर तुमची जसं आपल्या शेतामध्ये जर पोषक घटक नसतील तर पीक कुठून चांगलं येईल, तसं या शेतामध्ये जर पोषक घटक व्यवस्थित पाहिजे असतील, तर यामध्ये पोषक घटक व्यवस्थित मिळाले तुमचं वरचं पीक चांगलं येते, तर तुमचे केस एकदम चांगले राहतात. ओमेगा कोंडा होत नाही, रुसी, डॅन्ड्रफ यापासून आपण दूर राहतो, एकदम दूर राहतो. एकदम खास काम करतात. आणि जे आपले हार्मोन्स आहेत, या हार्मोन्स व्यवस्थित करण्यासाठी, या सगळ्या हार्मोन्सला व्यवस्थित त्यांचं सिक्रेशन ठेवण्यासाठी ओमेगा 3 काम. आता मी तुम्हाला 13 फायदे सांगितले आहेत. ते 13चे 13 फायदे एकाच व्यक्तीला अजिबात सांगायचे नाहीत. काय होईल, त्याला काहीच लक्षात येणार नाही. मग कुठल्या सांगाय, मग तुम्ही कशा सांगितले मला 13 फायदे? तर काय आहे, अगोदर व्यक्तीची काळजी समजून घ्या. तो नेमका त्याचा प्रॉब्लेम काय तो समजून घ्या, त्याला तोच फायदा फोकस करून सांगा. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे गेले, तो हाय बीपीचा पेशंट आहे, तुम्ही त्याला सांगा जिथं कुठं तुमचा कडकपणा यायला लागलाय, तर तो कडकपणा ट्रायग्लिसराईड कमी होतो, ओमेगा 3 तुम्ही गुगल करा, त्याला तोच फायदा सांगा. एखाद्या ताईकडे गेल्या, त्या स्किनला घेऊन, केसाला घेऊन एकदम काळजी येत आहेत, तुम्ही त्यांना तोच फायदा सांगा. त्यांना हृदयाविषयी काही सांगू नका. ज्यांना जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम वरचं सोल्युशन म्हणून ओमेगा 3 कुठल्या तरी एका सप्लिमेंट सोबत सांगा. तुम्ही न्यूट्रिचार्ज बीजे देत आहात, सोबत ओमेगा 3 द्या. तुम्ही न्यूट्रिचार्ज S5 देत आहात, सोबत ओमेगा 3 द्या. आणि जसं न्यूट्रिचार्ज वुमनचं कॅम्पेनिंग सुरू केलं होतं, तसंच कॅम्पेनिंग ओमेगा 3 च सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे ओमेगा 3 हे आपलं ओमेगा 3 चांगलं कसं आहे हे सुद्धा आपल्याला सांगावं लागेल. तर त्यासाठी मी तुमचे पुढचे 5 मिनिट घेतो. ओमेगा 3 जे आहे याचं वैशिष्ट्य काय आपल्याकडं, आपल्या न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 च वैशिष्ट्य काय आहे
याचे स्पेशल याची एक स्पेशालिटी आहे न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 ची. ती स्पेशालिटी मी तुम्हाला कारण की इतकं छान ओमेगा 3 ची स्पेशालिटी आहे आपल्याकडे. कारण की मार्केटमध्ये ओमेगा 3 विकल्या जातात, त्यामध्ये खूपदा त्यांची बनवण्याची पद्धत, त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये फरक असतो. यस, हे तुम्हाला मार्केटमध्ये काय विकले जाते आणि आपल्याकडे काय आहे, जोपर्यंत आपल्याला फरक लक्षात येत नाही दुसऱ्या कंपनीमध्ये ना आपल्या, तोपर्यंत आपल्याला बाहेर मार्केटमध्ये ओमेगा 3 जे विकले जाते ना, न्यूट्रलाइट हे सुद्धा ओमेगा 3 विकतायत, परंतु ते बनवण्याची पद्धत वेगळी आहे. एकतर व्हेजिटेरियन पाहिजे आणि व्हेजिटेरियन कॅप्सूल मध्ये पाहिजे, जे आपल्याकडे आहे. हे ग्रीन डॉट 250 मिलीग्रॅम ओमेगा 3, पण इथं 300 दिसतंय तुम्हाला, परंतु मांसाहारी कॅप्सूल आणि किंमत पहा तुम्ही, एकदम डबल. म्हणजे पुढच्या 50 मिलीग्रॅम साठी त्यांनी डबल पैसे घ्यायला लागले. न्यूट्रोवा एकदम कमी 74 देत आहे, आणि इतर 7 सीज कॉड लिव्हर ऑइल, ऑइल आहे, ते ऑइल देत आहेत. हे सुद्धा हे जर मार्केटमध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्ष देऊन जातं की मार्केटमध्ये लोक काय विकतायत आणि आपल्याकडे काय आहे, हा फार मोठा फरक आहे. दुसरं म्हणजे आपण जे न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा विकतोय, हे कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. स्पेशल म्हणजे हे बनवलेलं आहे कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं, जे आपल्याला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही. कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी बनवलेलं, आणि याचं स्पेशल युनिट आपल्याकडे आहे. म्हणजे मार्केटमध्ये लोक दुसऱ्याकडून घेऊन विकतात, बरेच जण जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे विकतात, परंतु आपल्याकडे स्पेशल युनिट आहे. आणि त्यासाठी यस, आपल्याला एक परत तुम्हाला छान गोष्ट दाखवतो, ते म्हणजे की ओमेगा 6 जर जास्त झालं तर काय होते. दिसते तुम्हाला ओमेगा 6 ची स्लाइड दिसते का, पहा बरं. एक मिनिट, दिसत असेल नसेल. ओके, परत एकदा शेअर करतोय, मला दिसत नाही पण यस. हे ओमेगा 3 आणि ओमेगा 6, ओमेगा 6 सुद्धा आपलं शरीर बनवू शकत नाही, परंतु आपल्या जेवणामध्ये भरपूर असते. आणि ओमेगा 7 सुद्धा आहे, जे नॉन इसेन्शियल आहे. ओमेगा 9 सुद्धा आहे, जे नॉन इसेन्शियल आहे. फक्त ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे दोन इसेन्शियल आहेत. त्यामुळे आपण यावर फोकस करायला पाहिजे. हे आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. दुसरं आहे की यांचं प्रमाण किती पाहिजे. ओमेगा 6 आणि ओमेगा 3 आपल्या शरीरामध्ये 1:1 ते 4:1 पाहिजे. म्हणजे ओमेगा 6 जर 1 असेल तर ओमेगा 3 पण 1 पाहिजे, किंवा ओमेगा 6 4 असेल तर जास्ती कमीत कमी 1 तरी पाहिजे ओमेगा 3. परंतु आपल्या भोजनामध्ये हे जे आहे हे पूर्णपणे बदललेलं आहे.
हे आपल्या भोजनामध्ये तेवढं नाही. हे प्रमाण आपल्या भोजनामध्ये तेवढं नाही. ओके. स्पेशली आपल्या भोजनामध्ये कसा अनुपात आहे, आपण जे तेल खातो ना वेगवेगळे, तर प्रत्येक तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 चा कसा, म्हणजे त्यामध्ये किती प्रमाणात आहे. तर त्यामुळे आपण म्हणतो की सनफ्लावर तेल खाऊच नका. यामध्ये ओमेगा 6 133:1 आहे ओमेगा 3. म्हणजे जे सनफ्लावर ऑइल खात असतील त्यांच्या शरीरात काय होत असेल याचा विचार करा तुम्ही. आणि सनफ्लावर ऑइल खाऊन 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 जे हार्ट डिसीज, जे मधुमेह जे झालेत का, हे तेलाचं, हे सगळ्यात तिल का तेल मध्ये सुद्धा ते नाही. करडी ऑइल, करडी ऑइल आपल्याला काय म्हणते इथं, यस, हे पहा राईस ब्रान ऑइल मध्ये सुद्धा 21:1 आहे. आणि सगळ्यात छान प्रमाण आहे अलसी का तेल. अलसी म्हणजे सुनीलजी, फ्लेक्सीड ना सर? फ्लेक्सीड, जवस. जवस. जवसाच्या तेलामध्ये ओमेगा 6 कमी आहे आणि ओमेगा 3 जास्त आहे. एक तर तुम्ही जवस खा किंवा ओमेगा 3 घ्या. फार इम्पॉर्टंट आहे. आपण जवस इतकं खाऊ शकत नाही जितकं पाहिजे का तितकं. ते कच्चं जवस खावं लागल, कच्चं जवस खावं लागल, आणि ते आपल्याला शक्य नाही. आपल्याला शाकाहारी भोजनामध्ये नाही, फिश मध्ये मिळतंय, फिश आपण खात नाही, दररोज खात नाही. आपल्याचं वैशिष्ट्य आहे की आपण एक पेटेंटेड टेक्नॉलॉजीनं बनवलं आहे. बिलकुल ओमेगा 3 ओपन झालं, पर्यावरणाच्या संपर्कात आलं की ते नष्ट होत आहे. सर वयाच्या 12व्या वर्षापासून आपण ओमेगा 3 द्यायचं सजेस्ट करतो. जर ओमेगा 3 पर्यावरणाच्या संपर्कात आलं की नष्ट होतं, खराब होतं, म्हणून ते कॅप्सूल म्हणून द्यावं लागतं पहिली गोष्ट. आणि आपल्याकडं न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा 250 मिलीग्रॅम, त्याला गरम करता येत नाही. गरम केलं तर त्याच्यातले औषधी गुण जातात आणि त्याच्यामध्येच फ्री रॅडिकल्स तयार होतात. त्याच्या आत फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि ते नुकसानदेह असतात. त्यामुळं ओमेगा 3 कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलं गेलं पाहिजे, जे आपल्याकडे बनवले जाते. आणि ओमेगा 3 हे 12 वर्षाच्या मुलापासून आपल्याला द्यायचे. सर जे म्हणतात ना 9 वर्षाच्या मुलीला नाही देऊ शकत आपण. आपण 12 वर्षापासून आपण हे द्यायचं आहे. 12 वर्षापासूनच काय म्हटलंय आपण, कारण की 12 वर्षापासून ज्या पसरले की हार्मोन्स बदलतात आणि चांगले हार्मोन्स सिक्रिशन करण्यामध्ये ओमेगा 3 चा एकदम इम्पॉर्टंट रोल आहे. मग तो मुलगा असो की मुलगी असो, त्यांच्यामध्ये हार्मोनिकल चेंजेस व्हायला लागतात. तेव्हापासून ओमेगा 3 घेतलं पाहिजे. 12 वर्षापासून मुलगी असो का मुलगा असो, स्किन विषयी एकदम सेन्सिटिव्ह होऊन जातो, माझी स्किन चांगली पाहिजे, म्हणून त्याला ओमेगा 3 द्या आणि त्याच्या हार्मोनिकल चेंजेस अतिशय सुगमतेने होतील. आणि जे पण जास्त वयाचे आहेत यांच्यासाठी त्याचे फायदे तर 100% आहेत, बिलकुल 100%. 12 वर्षापासून आपण सुरू करायचं. ज्यांना अतिशय डॉक्टरांकडून खूप दीर्घकाळापासून औषधं घेता येत ना, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाकीचे सगळे लोक डायरेक्ट घेऊ शकतात. कसं घ्यायचंय, ब्रेकफास्ट नंतर एक टॅबलेट आपल्याला घ्यायची आहे ओमेगा 3 ची. बिलकुल एक टॅबलेट तुम्ही घ्या, तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील. दीर्घकाळ तुमचं वय कुठलंही असू द्या, काही तुमचं वय असू द्या, तुम्ही ओमेगा 3 घेऊ शकता दीर्घकाळ. आणि ह्या सगळ्याचे फायदे तुम्हाला जर पाहिजे असेल तर दीर्घकाळ घ्यावे लागतील. कुठला एक वेळ ब्रेकफास्ट मध्ये घ्या, नाश्ता सोबत घ्या, आणि सहक्रियात्मक सिनर्जेटिक काम करते. तुम्ही एखाद्या आजारासाठी ओमेगा तुम्ही गामा ओरिजिनॉल देत असताल, सोबत तुम्ही सायंकाळी घेण्यापेक्षा सकाळी घेतलेलं तरी चांगलं राहील. तुम्ही सायंकाळी घेण्यापेक्षा सकाळी घेतलेलं चांगलं राहील.
बरं बरं. हे काय म्हणतात, आरसीएमचे एवढे चांगले प्रॉडक्ट आहेत आणि सर्वजण सांगतात रिझल्ट पण चांगला आहे, मग हे सर्व इतर दुकानात का मिळत नाहीत? यस, हे यामुळे मिळत नाहीत इतर दुकानामध्ये, कारण की याचं टायअप झालंय आपल्यासोबत. तुम्ही एमआरएफ चं टायर तुम्हाला घ्यायचं असेल तर एमआरएफ शोरूम मध्ये जावं लागेल. तुम्हाला यामाची गाडी घ्यायची असेल तर यामाच्या शोरूम मध्ये जावं लागेल. तुम्हाला होंडाच्या शोरूम मध्ये यामाची गाडी नाही मिळणार. होंडाच्या शोरूम मध्ये होंडाची गाडी मिळेल. तर स्पेशल त्याच्यासोबत टायअप असल्यामुळं हे सगळे प्रॉडक्ट फक्त आरसीएम सोबत कडूनच विकल्या जातात, इतर ठिकाणी मिळत नाही. ओमेगा 3, हा मी सांगत होतो हा मुद्दा, की सहक्रियात्मक सिनर्जेटिक, तुम्ही जिथं कुठं गामा ओरिजिनल देत आहात ना, तिथं तुम्ही त्यासोबत वेज ओमेगा देऊन पहा. तुम्हाला जे रिझल्ट मिळत आहेत ते रिझल्ट फार पटकन मिळतील आणि दीर्घकाळ टिकून राहतील, कारण की सिनर्जेटिक तुम्हाला दिसल. तुम्ही न्यूट्रिचार्ज वुमन देत आहात, तिथं वेज ओमेगा द्या. न्यूट्रिचार्ज मॅन देत आहात, तिथं वेज ओमेगा द्या. मधु संयम रस देत असताल, त्यासोबत सुद्धा वेज ओमेगा देऊन पहा. तुम्हाला त्याचे रिझल्ट आणखीन चांगले दिसतील. म्हणजे बरेच जण मधु संयम रस आता घेत आहेत, खूप जण घेत आहेत, मला माहित आहे. त्यासोबत तुम्ही वेज ओमेगा द्या, तुम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा खूप छान बघायला मिळतील. न्यूट्रिचार्ज व्ह्यू, न्यूट्रिचार्ज डीएचे घेतात, सोबत वेज ओमेगा जर दिलं तर याचं जे मूळ काम आहे की प्रत्येक पेशीमध्ये एंट्री देण्याचं काम, तर तुम्ही देत असलेले प्रोडक्ट फार सहज त्या पेशीमध्ये जाण्याचं काम. आपला मित्र जर गेटवर उभा असेल, तर आपला मित्र जर बसमध्ये जरी असेल, त्याने बघितलं राजेशजी दिसत आहेत खाली, तो त्याचा रुमाल खुर्चीवर ठेवून जातो, सीटवर ठेवून जातो, आल्यानंतर आपली जागा पकडतो, सुगमता येते. तसं वेज ओमेगा जर घेतलं तर प्रत्येक प्रोडक्टला पेशीमध्ये एंट्री एकदम सहज मिळते. त्यामुळे वेज ओमेगा हे प्रत्येक प्रोडक्ट सोबत दिलं तर सिनर्जेटिक, तुम्हाला सिनर्जी दिसल. दोघांच्या सोबत काम करताना चांगले रिझल्ट येतील. जर आपण ट्रिपला गेलो मजा येते, पण ट्रिप मित्रासोबत असेल तर आणखीन जास्त मजा येते. बालमित्रासोबत असेल तर फारच मजा. आणि मग बाल मैत्रिणी सोबत असेल तर मग देविताची असेल तर सिनर्जेटिक रिझल्ट दिसतो चांगला, आपल्याला आणखीनच मजा येईल. तशी मजा, तशी आपल्या प्रत्येक प्रत्येक आपल्या प्रोडक्ट सोबत तुम्ही व्हेज ओमेगा द्या. आणि याचे रिझल्ट विषयी सविताताई काय सांगत आहे? सविताताई बोला. आवाज येत नाही तुमचा. तुम्ही एकतर सविताताई, एकतर तुम्ही बसल्यात परीमध्ये. प्रवासात असल्यामुळे आवाज येत असेल तर. बोला बोला. सर, मला एक विचारायचं होतं की लेडीजला ना खोकल्याचा खूप त्रास आहे, श्वास घ्यायला पण हे होतंय, तर मी S5 दिलेली आहे. त्यासोबत मी न्यूट्रिचार्ज वेज ओमेगा पण देऊ शकाल का सर? बिलकुल बिलकुल द्या. आणि त्यांना वाफ सुद्धा घ्यायला सांगा, खोकल्याचा त्रास होतोय तर. आणि फ्री करा अगोदर त्याचं जे आहे तर. एक तर त्यांना व्हायरस मुळे झाली का, व्हायरल इन्फेक्शन आहे की कुठल्या एलर्जी मुळे सर्दी खोकला होतोय, ते फाइंड आउट करणं आवश्यक असते. पण त्यांनी जरी डॉक्टरांचे जरी औषधं सुरू असतील तर तुम्ही S5 आणि व्हेज ओमेगा देऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. हे सगळे त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील. हा, वाफारा. बरं, एकदम भारी शब्द वापरला रजनीगंधाताईनं, आहे का नाही? याचाच वाफारा द्या. बर, किशोर कालवानीजी बोला. जर आजार खूप दिवसाचा असेल, म्हणजे खोकला खूप दिवसाचा आहे, तर आपण देऊ शकतो का? जुनाट आजार जर असेल तर डॉक्टरांनी काय सांगितलंय ते पहा, आणि त्याला तुम्ही सप्लिमेंट म्हणून त्याच्या सोबत आपण हे देऊ शकतो. खोकले अनेक प्रकारचे आहेत. तर जर खोकला तुमचा व्हायरल इन्फेक्शन मुळे होतोय, की तुमच्या घशामध्ये व्हायरस थांबलेत म्हणून होतोय, का फुफ्फुसात थांबलेत म्हणून होतोय, हे फाइंड आउट करतात डॉक्टर जे आहेत आपल्याकडे. खोबरागडे साहेब आहेत, स्टेथोस्कोप ते फाइंड आउट होतंय नेमकं पुन्हा फुफ्फुसामध्ये नेमकं कुठल्या भागात इन्फेक्शन झालं आहे ते फाइंड आउट करून त्यानुसार औषध द्यावे लागतात. तर आधी ते फाइंड आउट करा, सोबत तुम्ही देऊ शकता त्याला सोबत म्हणून. डॉक्टर साहेब बोला. सर, JR सर बोला. सर,
ओमेगा 3 मध्ये EPA आणि DHA आहे ना सर? हा, EPA आणि DHA दोन्ही मिळून होते ओमेगा 3. तर आपण जेव्हा म्हणजे ब्रेनचे काही प्रॉब्लेम असले तर DHA सजेस्ट करतो. DHA सर, बिलकुल बिलकुल. ओमेगा 3 आणि DHA कॉम्बिनेशन मध्ये द्यायचं का? हा, कॉम्बिनेशन मध्ये द्यायचंय. कारण की DHA जे आहे ना, हे DHA डायझा हेक्झॉनिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो होतो, जे आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्स मध्ये जाते, परंतु त्यांना न्यूरॉन्स मध्ये एंट्री द्यायचं काम, त्याचे रस्ता सुगम करण्याचं काम हे ओमेगा 3 करत. त्यामुळं आपण असं म्हणतो, जसं न्यूट्रिचार्ज व्ह्यू आपण डोळ्यासाठी देतोय, तर डोळ्यामध्ये ते जाईल, डिपॉझिट होईल, पण ते तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तिथं त्यांना एंट्री मिळायला पाहिजे, म्हणून आपण म्हणतो की सोबत ओमेगा 3 घेतलं तर तुमचं काम आणखी सुगमतेनं होईल. आणि DHA तुमच्याकडे रिझल्ट बरे असतील. चांगलं आहे सर. डॉक्टर साहेब भंडाऱ्याला प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस आहे त्यांची, प्रॅक्टिशनर आहेत. आणि DHA आणि गामा ओरिजिनॉल आणि न्यूट्रिचार्ज BJ, न्यूट्रिचार्ज खास करून ग्लायसेम प्रोडायट, ग्लायसेम टॅबलेट या सगळ्यावर, न्यूट्रिचार्ज ह्युमनवर तर ते महाराष्ट्रात 1 नंबर 2 नंबर असा त्यांचा सेल आहे, सेल 5D वरती खोब्रागडे साहेबांचा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉप न्यूट्रिचार्ज ह्युमन सेलर्स मध्ये ते पहिला 1-2 नंबर मध्ये असतात. आणि तरी सुद्धा ते मीटिंग मध्ये असतात. हे आम्हाला भारी वाटतं बरं का डॉक्टर साहेब. तर हे प्रत्येक पेशीमध्ये, आणि बऱ्याच जणांना असं वाटतं तुम्ही तुमच्या टीम मध्ये सांगत असाल कारण मीटिंग आहे न्यूट्रिचार्ज विषयी आपण काहीतरी ऐकून, आम्ही ऐकलंय म्हणजे एकदा ऐकलेलं आहे बस. आता एक तर डॉक्टर आहेत, टॉपचे सेलर पण आहेत, म्हणजे त्यांनी दोन्ही ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे, पण तरी सुद्धा ते मीटिंग मध्ये असतात. आणि त्याचे ते असले की आपल्याला आधार वाटतो, काही जर प्रॉब्लेम असेल तर ते डॉक्टरांचा सल्ला सुद्धा आपल्या इथं मिळू शकतो. तर ओमेगा 3 हे आपण त्या समोरच्या व्यक्तीचा इंटरेस्ट पाहून त्याविषयीचा फायदा आपण सांगितला तर ते लवकर ऍक्सेप्ट होतो, आणि त्यासोबत इतर फायदे सुद्धा आपोआप मिळायला लागतात, आणि तो ती व्यक्ती रेग्युलर दीर्घकाळ न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 घेते. आणि याचे लवकर फायदे महिलांना फार लवकर दिसतात, स्किनवर वगैरे फार लवकर फायदे दिसतात, मायग्रेन मध्ये लवकर रिझल्ट दिसतो, बिलकुल लवकर रिझल्ट दिसतो. त्यांनी जर एक्सरसाइज केली आणि ओमेगा 3 घेतले तर मायग्रेनचा प्रॉब्लेम लवकर दूर होतो. हा, सोळंके सर बोला. नमस्कार सर. जरा एक माझ्या मुलीचं थोडं तिच्या मांडीमध्ये थोडं इन्फ्लॅमेशन झालं सर. काल सोनोग्राफी केली तर ते इन्फ्लॅमेशन तिथं दिसतंय, तर त्याच्यासाठी मी विचारत होतो की बाबा डॉक्टरची ट्रीटमेंट तर मी देईल तिला, पण ओमेगा 3 तिला दिलं तर कसं द्यावं लागेल? ओमेगा 3 तर तुम्ही कधीही देऊ शकता, त्याला नो प्रॉब्लेम. पण ते जे इन्फ्लेमेशन झालंय, तर इन्फ्लेमेशन झालं, डॉक्टर 2 प्रकारे इलाज करतात. एक तर इन्फ्लेमेशन झालं ते नष्ट करतील, परंतु खास गोष्ट असते की त्याचं रूट कॉज शोधून काढणं. इन्फ्लेमेशन झालं तर का झालंय, एखाद्याचा HB कमी भरला तर आपण पिशवीने रक्त लावून लगेच त्याचा HB वाढवू शकतो, परंतु हे फाइंड आउट करणं की त्याचा HB का कमी झालाय, तर तुम्ही तिथपर्यंत जा. तुम्ही मोठ्या शहरात राहतात तर तुम्ही इन्फ्लेमेशन झालं तर ते का झालं हे फाइंड आउट करा. आणि ओमेगा 3S5 तिचं वय किती आहे, 14-15 आहे का? नाही, 9 वर्षाची आहे सर. ओमेगाच फक्त तिला. ओमेगा तुम्ही द्या, परंतु ते फाइंड आउट करा की इन्फ्लेमेशन कमी बिलकुल मी ते करणार सर. पण कसं आहे आपलं म्हणजे व्हेज ओमेगा, मतलब तुम्हाला विचारावं की ओमेगा तिला किती द्यायला पाहिजे? बिलकुल तुम्ही व्हेज ओमेगा द्या, नो प्रॉब्लेम सर, पण ते फाइंड आउट करा. येस, बोला. अनम्यूट व्हा. डेली देऊ शकतो का किंवा 2 दिवसातून एकदा? हे पहा, ओमेगा 3 हे अतिशय म्हणजे गरजेचं असते, म्हणजे आपण जवळ खाऊ घालणं, दररोज तुम्ही जवळ खाऊ घालायला तर काय प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. आपण कार्यालयासाठी रोज खायलो, काय प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम. फायदाच आहे का? हो ना. बरं. मला काय वाटतं तुम्ही नवीन एखाद्या व्यक्तीला देत आहात, एखाद्या दुसऱ्याला. मी माझ्या मुलीला मी बऱ्याच वेळेला मी गामा ओरिजिनॉल पण देतो सर. मी तिला थ्रोट इन्फेक्शन कधी झालं, समजा कधी सर्दी झाली तरी मी देतो तिला. आता ते व्हेज ओमेगा काही दिलं नव्हतं आतापर्यंत. माझ्या मुलाला माझा अनुभव सांगतोय, 8 वर्षाचा होता तेव्हा त्याला चष्मा फाइंड आउट झाला, त्याला चष्मा लागला, आणि मग ऑनलाईन क्लास पण करायचा. मी त्याला डॉक्टर कपिल कपूर सरांना विचारलं की त्याला न्यूट्रिशन व्ह्यू देऊ का, ते म्हणजे 1 दिवस आड देऊ शकतात. मी सुरू केली, नंतर आपली क्लिनिकल स्टडीसाठी न्यूट्रिशन व्ह्यू दिला आहे. तर असं लक्षात आलं की 10 वर्षापासूनच आपण पर डे न्यूट्रिशन व्ह्यू लहान मुलाला सुद्धा देऊ शकतो, नो
नो प्रॉब्लेम. हे Okay. नंतर पण तो जोपर्यंत त्याचे रिझल्ट आले नव्हते, आपण दिलं नव्हतं, तोपर्यंत डॉक्टर कपिल कपूर सर सुद्धा मला म्हणले की 1 दिवस आड द्या. बरोबर आहे. म्हणजे बिलकुल त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, फायदाच होतो, 100% फायदा होतो. आणि वाढतं वय आहे त्यावेळेस खूप छान त्याचा रिझल्ट येतो आपल्याला. त्यामुळे तुम्ही द्या. माहेश्वरी ताई, आता कुणी व्हेज ओमेगा घेऊन कुणाच्या स्किन मध्ये फरक पडलाय का? मी त्या अशा व्यक्तीला सविता ताईला पडलाय. ओके. पुरुषांमध्ये पुरुष स्किन साठी काळजीच घेणार. डॉक्टर साहेबाला बरं, हा, तुम्हाला स्वतःला फरक पडलाय? अनम्यूट व्हा. व्हेज ओमेगा सर, माझे जे पेशंट्स आहेत काही ते स्किन साठी रेग्युलर युज करतात सर. आणि दुसरं माझं स्किन तुम्हाला दिसूनच राहिलेलं आहे कसं आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्याच्यामुळे ओमेगा 3 माझे रेग्युलर सुरू आहे सर. यस यस. तुमची स्किनची चमक ते लगेच लक्षात येते की ज्यांनी हे सप्लिमेंटेशन घेतायत आणि जे घेतायत का ते लोकांना सुद्धा लक्षात येते की यस, हे समोरचा व्यक्ती सप्लिमेंटेशन घेते मुळे की चमक दिसते. एक तर तुम्ही बाहेरून लावले लगेच निघून जाते. तुम्ही बाहेरून किती भारी क्रीम लावा, चमका, बीबी क्रीम लावा, ज्याने एकदम असा चेहरा एकदम चमकल्यासारखा दिसतोय, पण लगेच लक्षात येऊन जाते. जर तुमची समरूप त्वचा होते, सारखी त्वचा होते, म्हणजे हाताची त्वचा, चेहऱ्याची त्वचा, गळ्याची त्वचा ही एकसारखी जर दिसली तर समजायचं की याची स्किन जी आहे ती नॅचरल तशी आहे. आणि जर फक्त चेहराच वेगळा दिसला तर लक्षात येते की मेकअप केलेला आहे. तर ही समरूप त्वचा होण्याचं काम. डॉक्टर बेर्डे आहेत आपल्याला, दत्तात्रयजी, बोला सर. सर जय हर्षम. सर मी मागील 2 वर्षापासून कंटिन्यू 2 वर्ष झालं व्हेज ओमेगा घेत आहे. त्याबरोबर बाकीचे घेत आहे मी न्यूट्रिक्स, मॅन आणि गामा. सर जबरदस्त रिझल्ट आहे सर. तर माझी एकदम स्किन एकदम म्हणजे एकदम ब्लॅक होते, एकदम त्यात ग्लो आलेला आहे आणि एकदम थोडक्यात दिवसभर एकदम फ्रेश, कधी कंटाळा थकवा जाणवत नाही, काय नाही. हेअर एकदमच झालेले आहेत, एकदम जबरदस्त सर. सर आणि मी या करू सर जवळपास एक 10 ते 20 जणांना मी कंटिन्यू त्यांना हे करत आहे, रेकमेंड करत आहे. व्हेज ओमेगा बिलकुल बिलकुल. स्किन काळवंटी का काळवंटी? एक तर ब्ल्यू रेज, सन कुण आल्या ब्ल्यू रेज. दुसरं, आपल्या एकूण तब्येतीचा आरसा असतो त्वचा. आपली एकूण आरोग्य कसं आहे हे कोण सांगते? स्किन सांगते. आपलं एकूण आरोग्य कसं आहे, आपलं पाचन कसं आहे, आपलं मल उत्सर्जन कसं आहे, आपलं मेंटल कसं आहे, हे स्किन सांगते. तुमच्या आरोग्याचा आरसा असते स्किन. आणि ती स्किन जे आपल्या आरोग्याचा आरसा आहे, तुम्ही व्हेज ओमेगा घेतल्यानंतर 90 दिवसामध्ये चमकायला लागेल. आणि दुसरं एक पथ्य पाळायचं की कडक उन्हामध्ये जायचं नाही. तुम्ही पुरुष असता, महिला असता, जसं आपण पावसापासून स्वतःला वाचवतो, डायरेक्ट सनलाईट पासून, सकाळी 8 नंतरच्या डायरेक्ट सनलाईट पासून स्वतःला वाचवा. बिलकुल वाचवा. डायरेक्ट सनलाईट येऊ देऊ नका. किंवा मग कंटिन्यू तुम्ही तुमचं सनस्क्रीन वापरा, कारण की त्याचे रिझल्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतात. चेहरा काळवंडतो. एक दिवस जरी तुम्ही डायरेक्ट उन्हात जर फिरले की तुमचा चेहरा काळा झाला दिसल. आणि नेमकं होतं काय, बरेच जण म्हणतात की मी गोरा व्हायला लागतो, उन्हाळा येतो, जरा जरा गोरा व्हायला लागतो, उन्हाळा येतो, पुन्हा काळा पाहिल्यासारखा. तर आपण काय करा, प्रोटेक्ट करा स्वतःला. आणि तुम्ही करून पहा प्रोटेक्ट, तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये फरक दिसेल. पंजाबराव, तुम्ही मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. हा तर 14 वर्षाच्या मुलीला जवळपास 550 शुगर होती बा. हा तर त्यापासून आपण त्याला गामा आणि मधु संयम रस, त्याला ओमेगा 3 दिला चालेल का? ओमेगा 3 द्या. आणि परंतु 14 ची जी शुगर आहे ना, लहान मुलाची शुगर, ती वेगळ्या कॅटेगरीमध्ये. ती टाईप 2 डायबिटीज नसतो, तो त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयार होत नाही लहान मुलाच्या. डॉक्टर साहेब बरोबर बोलतोय का मी? 300 आलेली ती, 300 आलेली, पण ओमेगा 3 द्यायला चालेल का त्यांना? बिलकुल सर, ओमेगा 3 द्यायला पाहिजे सर. हा. आणि ही लहान मुलाची शुगर ही वेगळ्या प्रकारची असते. डायबिटिक 1 मध्ये, डायबेटिक 1 मध्ये, ज्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही त्या मुलामध्ये. तर तो ती टाईप
वन डायबिटीज आणि आपण जे बोलतोय तो टाईप 2 डायबिटीज विषयी बोलत असतो. आपण जे नेहमी बोलतोय ना हे टाईप 2 डायबिटीज विषयी बोलत असतो. तुम्ही त्याला ओमेगा 3 द्या, परंतु तो डायबिटीज पूर्णपणे वेगळा आहे म्हणजे या डायबिटीज पेक्षा. टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज. हा अर्जुनजी. सर माझ्या बाबाला सर प्री डायबिटीज झाली होती, 180 शुगर होतं सर. गामा ओरिजिनल आणि वेज ओमेगा दिलं सर, 3 महिन्यामध्ये 140 120 वर आलेलं सर. यस, पहा बरं. आणि जर त्यांनी ते दिलं नसतं तर त्यांना डायबिटिक म्हणून घोषित केलं असतं आणि दीर्घकाळ त्यांना औषध घ्यावे लागले असते. दीर्घकाळ औषध घ्यावे लागले असते. त्यामुळं व्यायाम करा, हसत राहा, व्यवस्थित आहार घ्या, चांगली झोप घ्या, चांगलं भोजन करा म्हणजे संपूर्ण आहार घ्या आणि आहारासोबत सप्लिमेंट घ्या. काय की जोपर्यंत आपल्याला जगायचं आहे, निरोगी जगायचं आहे, तर तुम्हाला हे जे सुनीलजीच्या पाठीमागे तुम्हाला दिसते सीड्स, हा फॉर्म्युला सबसे पहिले सेहत, हा फॉर्म्युला हे पुस्तक वाचा. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लवकर लक्षात येतील आणि तुम्ही लोकांना चांगले सल्ले देऊ शकाल. सरला ताई बोला ना, तुम्हाला अनम्यूट करतो. सरला ताईने हँड रेस केलता का? अनम्यूट व्हा ना, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. अनम्यूट व्हा सरला ताई, तुम्हाला अनम्यूटचं ऑप्शन दिलंय. हा अरे अनम्यूट व्हा. अरे असं का? हा बोला. हॅलो, हा बोला. मला युरिक ऍसिड आहे सर. हा, युरिक ऍसिड आहे तर सांधे त्रास देत असतील मग. हो, सांधे त्रास देत आहेत. युरिक ऍसिड आहे तर व्हेज ओमेगा तुम्हाला तर एकदम कंपल्सरी आहे. एकदम वेज ओमेगा घेते मी सर, घेत आहे. गामा ओरिजिनल पण घ्या आणि व्हेज ओमेगा पण घ्या. डाळी पण घेत आहे, सप्लिमेंटरी पण घेते. जर तुम्हाला तुरीची डाळ खायची असेल तर कुकर मध्ये शिजवू नका, पातेल्यात शिजवा, वर आल्ला फेस काढून टाका. ठीक आहे. जुन्या काळी सप्लिमेंटरी चालते, वुमेन मॅन चालते, काय म्हणते हे चालते का सर? न्यूट्रिशन वुमन चालते ना. ते पण घेत आहे मी, पण हे दुखत आहे माझे. हे हा सांधे दुखत. कारण युरिक ऍसिड वाटलं की सांधे दुखणार. तर तुम्ही गामा ओरिजिनॉल प्लस न्यूट्रिशन व्हेज ओमेगा घ्या आणि सोबत तुम्हाला प्रोटीनचं इनटेक कमी करा. तुम्हाला प्रोटीन जास्त घेता येत नाही. तुमचं युरिक ऍसिड जर वाढलं असेल तर प्रोटीन इनटेक कमी करा. डाळी खात असताल तर भगोन्यामध्ये डाळ शिजवा आणि वरती आल्ला फेस बाजूला काढा. आपण कुकर मध्ये ते काढू शकत नाही फेस बाजूला, त्यामुळं मी कुकर मधली डाळ खायची नाही. भगोन्यामध्ये डाळ शिजवायची आणि त्याचा वरचा फेस काढून टाकून मग ती डाळ खायची. पुस्तकाचं नाव आहे सबसे पहिले सेहत. हे पुस्तक वाचा, तुमच्याकडे ठेवा. हा, यामध्ये सुद्धा टिप्स तुम्हाला दिले आहेत. ममताजी बोला. तर मी पार्लरचं काम करते आणि फेशियल्स मध्ये नेहमी वापर करते. स्किन पिगमेंटेशन साठी खूप चांगलं काम करते. वा वा, पार्लर मध्ये भाऊ बिलकुल. आणि तुमचं सगळं ऐकतात होताही, पार्लर वालीचं सगळं ऐकतात. आमचं म्हणजे बाकीचे इतकं ऐकत नाहीत, पार्लर वालीचं सगळं ऐकतात. तर बिलकुल तुम्ही सांगा आणि तुमचे रिझल्ट सुद्धा दीर्घकाळ राहतील. ह्या ताई मिलिंदजी बोला. हा सर. हॅलो. हा बोला. हा सर, मी 2 वर्षापासून मेन घेतो. न्यूट्रिशन मेन घेतात. बरं. हो. आणि त्यात काय झालंय, मला थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू झाला. थायरॉइडचा प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे मला थायरॉक्सी 25 गोळी चालू झाली. बरं. त्यामध्ये मग परत 1.5 महिन्यानंतर मी रिपोर्ट काढले तर ते नॉर्मल आले. पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं की परत तुम्ही 3 महिने घ्या. तर मग आपली गॅमा तर चालू आहे, मेन पण चालू आहे. तर मी ती गोळी रेग्युलर ठेवू का डॉक्टरची? ती गोळी डॉक्टरांना विचारल्याशिवाय बंद करू नका. परंतु तुम्ही हे पुस्तक वाचा आणि यामध्ये थायरॉइडचा एक स्पेशल चॅप्टर आहे. हायपोथायरॉइडिझम 5 नंबरचा चॅप्टर आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं जीवनशैली ठेवा. तुम्हाला आयुष्यात परत कधी थायरॉइड रिटर्न तुमच्याकडे येणार नाही. मला पुस्तक कसं उपलब्ध होईल? आमचे शिवाजी वाळे साडू आहे, शिवाजी वाळे. बरं, साडूला नका त्रास देऊ. कसं साडू भाऊ लय प्रेम असतं माणसाचं माहित आहे. परंतु तुम्हाला मी एक नंबर टाकतो चॅट बॉक्स मध्ये,
त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप केलं की तुम्हाला हो. पुस्तक घरपोच मिळून जाईल. मी रेग्युलर आपले सगळे प्रोडक्ट वापरतो. आम्ही जवळजवळ 8 वर्षापासून आपले RCM चे प्रोडक्ट वापरतो. आणि बिलकुल, त्यामध्ये वापरा. आणि त्यामध्ये मला विशेष सांगायचं की बा आपली जशी त्वचा आहे तसा आपला हा. चेहरा आहे तसा मला ग्लो करायचा आहे आणि तसं तर इम्प्रूव्ह होतोय परंतु थायरॉक्सिन ह्या गोळीमुळे मला हे बिलकुल. थायरॉइड झाला की तुमच्या स्किन जे आहे पहिले स्किन डॅमेज होते, स्किन डॅमेज झाल्यासारखी दिसते, हो. खरबडीत होते, रखरखीत होते, बरोबर आहे. हा. हे थायरॉइडचा प्रॉब्लेमच आहे, तो त्यावर काम करते. तर तुम्ही गामा ओरिजिनॉल आणि न्यूट्रिशन व्हेज ओमेगा घेतले, सोबत व्यायाम केले तर तुमचं बिलकुल थायरॉइड नॉर्मल होऊन जाईल आणि थायरॉइड नॉर्मल झाला की तुमची स्किन सुद्धा बिलकुल चमकदार होईल. अच्छा. आणि आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपलं काम पण सुरू केलंय. बिलकुल हो. बिलकुल. आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आपली मार्गदर्शन एवढं असं वाटतं की आपण एक MD डॉक्टर आहात असं मार्गदर्शन आहे आपलं. मी शिक्षक आहे सर. आणि काय की 12 वर्षापासून एकाच गोष्टीमध्ये काम करत असल्यामुळं आणि सगळे मित्र चांगले असल्यामुळं या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. सतत एकाच गोष्टीमध्ये काम केलं तर माणसाला मास्टर की येते, एकदम त्यात काही हे नाही. तर तुम्ही 10-12 वर्ष एकाच गोष्टीमध्ये काम केलं तर तुम्हाला ती गोष्टी सांगता येतात. आणि मी प्राथमिक शिक्षक आहे त्यामुळं काही आणि डॉक्टर खूप येतात आपल्याला. डॉक्टर साहेब सुद्धा इथे असतात बसलेले. म्हणून मी जी कंपनीकडून माहिती मिळते तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये नंबर पण दिला, त्या नंबरवर व्हॉट्सअप केलं की तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. हा. कोणी मोमीन मॅम का मोमीन सर येतात, प्लीज तुम्ही अनम्यूट व्हा. यस. हा सर, आवाज ऐकू येतोय? येतोय येतोय. हा सर, आपण आता तुम्ही मॉर्निंगला म्हटलं की व्हेज ओमेगा खायचा आहे, तर आपण न्यूट्रिजस वुमन जर खात असू तर त्याच्यावर गोळी खाल्ली तर चालेल काय सर? बिलकुल बिलकुल काहीच नाही. आपण भाजीमध्ये जसं पनीरच्या भाजीमध्ये तेल टाकून खातो, पनीर आहे तर तेल लागतं, त्यासोबत आपल्याला मसाला टाकतो खातो, तसं आहे, काहीच नाही. उलट चांगलं, उलट रिझल्ट आणखी चांगले मिळतील तुम्हाला. अच्छा अच्छा. आणि सर जर युरिनचा जर प्रॉब्लेम असेल तर ओमेगा द्यायचं काय सर? हो बिलकुल. ओके सर, थँक्यू. आणि सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण तेजसजी तुम्हाला अनम्यूट करतोय मी. सायंकाळच्या मीटिंग मध्ये न्यूट्रिचार्ज व्ह्यू याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर तुमच्या जितके पण माझ्यासारखे 4 डोळ्यावाले माणसं असतील, है की नाही. आता आम्ही 4 डोळ्यावाले, देवानं 2 डोळे दिलेत, संदीपजीला, सुनीलजीला, मला, है की नाही सरला ताई. आपण 2 डोळे परत लावलेत. आपण सगळेजण 4 डोळ्यावाले माणसं आहेत. तर हे 4 डोळ्यावाल्या माणसाला तुम्ही बोलवा आणि आपली दृष्टी कशी चांगली करायची, आपल्याला चांगलं कसं आपल्या डोळ्याची काळजी घेता येईल या डिजिटल युगामध्ये. तुम्हाला वाटत असेल की बरं याचा कधी वापर थांबणार आहे का? या लॅपटॉपचा, मोबाईलचा याचा वापर कधी थांबणार आहे का? अहो आता तर डॉक्टर आता असं म्हणणार की आता तुमचे टाइम कमी राहिला तुमच्याकडं, किंवा आता तुम्ही 2-3 दिवसाचेच पाहुणे, तर डॉक्टर असं म्हणते. डॉक्टर आता असं म्हणाले की तुम्हाला तुमचं काही व्हॉट्सअप चॅट असेल डिलीट करायचं असेल तर डिलीट करून टाका. मी समजून घ्यायचं आता दिवस कमी राहील आपल्याकडं, पण बघू नये तुम्हाला वाटत असेल गुगल हिस्ट्री नष्ट करायची तर नष्ट करा असं म्हणाले डॉक्टर. याचा उपयोग थांबणार नाही, याचा उपयोग वाढतच जाणार आहे. त्यामुळं आपल्या डोळ्याची काळजी कशी घ्यावी यासाठीच आपलं सायंकाळचं शिक्षण राहणार आहे. परमेश्वरजी बोला. JR सर. बोला. सर एक लेडीज आहे 40-45 वर्षाची आहे. तर त्यांचे बॉल असते ना, बॉल असा चुरा झालेला आहे, म्हणजे त्याला उठता पण येत नाही, चालता पण येत नाही. फ्युमर मधला वरचा. हो सर. हा तर ते त्या वयामध्ये सर त्यांना ऑपरेशनच करावं लागेल. बॉल पूर्ण जर हे झाला असेल तर तो बॉल टाकावा लागतो त्यांना. बिलकुल. त्या दिवशी तुम्ही मला तर त्यांना त्या ऑपरेशन शिवाय दुसरा इलाज कचरे साहेब आपल्याला काय करता येत नाही. कारण तो जर पूर्ण त्यामधलं ऑइल कमी झालं असतं, त्यामधलं कार्टिलेज घासलं असतं तर डेफिनेट आपण त्यांना न्यूट्रिचार्ज बीजे सुचवलं असतं. परंतु जर त्या बॉलचे तुकडे झाले आहेत तर मग आपल्याला त्याला ऑपरेट करावं लागतं. त्या दिवशी तुम्ही मला दिसले होते हेलिपॅड जवळ मुख्यमंत्री साहेबांच्या तिथं. बरोबर. परतूर बागेश्वरी कारखान्यासमोर. मी तिथून शाळेकडे जात होतो आणि तुम्ही युनिफॉर्मवर होते, मुख्यमंत्री येणार होते. मला आज यायची ड्युटी आज इकडे दिसते म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. मला आता कसं तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत येत आपण आपलं चला म्हणून मी
भेटायला सर आम्हाला चांगलं वाटलं असतं बुवा, सरांचं म्हणजे गुरुदेवांचं चांगला म्हणजे भेट झाली असती. आम्ही त्या दिवशी सेल्फी घेतला असता. हेलिपॅड जवळ होती, तुम्ही कारखान्यावर हेलिपॅड पाशी होते, बरोबर आहे? हो राईट सर. म्हणजे मी हे यासाठी सांगतोय की माझे डोळे चांगले आहेत बरं का, म्हणजे व्ह्यू आपण ड्युटीच्या व्ह्यूवर बोलायचं ना, तर आपले माणसं दिसत राहतात. आणि तुम्ही ड्युटीवर होते म्हणलं आता, आणि नेमके मुख्यमंत्री येणारच होते, वेळ झाली होती येण्याची. 2 दिवस होतो सर आम्ही, 2 दिवस परतूर मध्ये होतो सर. 2 दिवस होते का? मला 1 दिवस त्या दिवशी दिसले, मला मुख्यमंत्री साहेबांची सभा आहे इथं म्हणून लागलं. तर आपण सर अजून एक प्रश्न आहे सर. माझं सर टीजी आणि व्हीएलडीएल एवढं वाढलं होतं सर. तर एका महिन्यामध्ये जवळपास सर मी टीजी 235 होतं, तर एका महिन्यामध्ये 184 केलं सर. आणि व्हीडीएल 47 झालं सर, दोन्ही हाय होतं, तर ते नॉर्मल झालं सर व्हीडीएल. तुम्ही थँक्यू म्हणा आरसीएम ला. तुम्ही ज्या डिपार्टमेंट मध्ये काम करतात त्या डिपार्टमेंट मध्ये तुमचं जे तणाव आहे, त्या तणावानं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचे बांधव कशी बेजार असतात. एकतर त्यांना रात्री काहीतरी घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, किंवा मग त्यांना डायरेक्ट हॉस्पिटलाइज होणं डायरेक्ट म्हणजे किती अवघड आहे. तर त्या तणावामुळं हे जे तुम्हाला झालंय, हे तणावामुळं हे जे झालंय, पण तुम्ही त्याला मॅनेज केलंय फार छान. आणि तुम्ही या सिस्टम मध्ये असल्यामुळं तुम्हाला डॉक्टरकडे न जाताही तुम्ही हे सगळं मॅनेज करताय, बरोबर आहे? सर अजून एक प्रश्न आहे सर. एक कस्टमर आहे, त्यांच्या असं मानमध्ये असं मुंग्या येतात कधी कधी असं अग्रेशन. त्याचे 2 कारण आहेत. एक कारण आहे की त्यांची कुठंतरी गादी घासली गेली, त्यांची मणक्याची गादी जी आहे, कार्टिलेज आहे, ते घासल्या गेलं, त्यामुळे जे मळातून जे आपले मज्जारज्जू मध्ये त्यांना कुठंतरी त्रास होतोय, एक कारण. आणि दुसरं कारण त्यांच्या B12 ची कमतरता. 2 कारणापैकी एक कारण आहे, ते त्यांना फाइंड आउट करा, त्यावर आपण देऊ शकतो. एक तर B12 ची कमतरता, किंवा त्यांची जो मणका आहे हा मणका झिजलेला आहे 100%. त्याशिवाय त्याला आपल्याकडे पर्याय असतो. त्यांना एक तर त्यांना विचारा, एक तर त्यांना पट्टा लावायला सांगा पहिली गोष्ट, म्हणजे झीज जी आहे मणक्याची ती यानंतर होणार नाही. आणि त्यांना व्हेज ओमेगा आणि बीजे न्यूट्रिचार्ज बीजे तुम्ही द्या. बीजे पण का? हा, कारण त्यानं काय होतंय की त्यानं त्याच्या जे घासलेले असेल तर ते घासलेले त्यांचे बोन जे ते स्ट्रॉंग होतील. मागचे 3-4 दिवस मी सतत ग्राउंडवर आहे. मुलं खेळ सुरू आहेत, इतकी प्रचंड धूळ, आणि पोरं असे की बिलकुल अंगावर जे जिंकून येतात ते अंगावर उड्या मारतात. म्हणजे एक ना एक टीम तर जिंकणारच आहे ना. आणि ते जसे अंगावर धुळी सगळं उड्या मारू म्हणजे सगळा म्हणजे 2दा आंघोळ करावं लागते हिवाळ्यामध्ये सुद्धा. तर अशी आमची सध्या कसरत सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये मजा पण फार जास्त येते, फार मजा येते. आणि तुम्हाला भेटून सुद्धा मजा येते. म्हणून मला तेही चुकवता येत नाही, हेही चुकवता येत नाही. आपण सगळेजण सायंकाळी भेटूया, तोपर्यंत थांबतो. जय आरसीएम, मेरा चार्ज.